नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. समाजातली बहुतांश माणसं आयुष्य सुरू करताना त्रासदायक नसणारी, साधी, सरळ, मळलेली वाट निवडतात. पण काही जगावेगळी माणसं अशी असतात की जी मळलेल्या वाटेचा विचारही करत नाहीत, तर स्वतःची अशी वेगळी आणि खडतर वाट निवडतात. अशी वाट निवडणं सोपं नसतंच, पण त्या वाटेचा हमरस्ता करायची धमक, चिकाटी, धाडस या माणसांमध्ये असतं. अशीच वेगळ्या वाटेवरची धाडसी प्रवासी आज आपल्या भेटीला आलेली आहे. सोनल शिवानंद प्रभुलकर उर्फ राणी. राणी, तुझं पण स्वागत थँक्यू सो कार्यक्रमामध्ये. मच. पहिल्यांदा मला थोडं तुझं बालपण, आता काकांनी बरंच सांगितलंय, पण तरीही तुझं गाव, शाळा जरा माहिती. ओके. तर मी अरणी आणि मी फार प्रेमाने आनंदाने अरणी म्हणून सांगायला मला आवडतं नेहमीच. तर मी अरणी आणि अरणी या नावाने मी काम करतेय, लिहितेय आणि हा सगळा जो एकंदर प्रवास आहे हा अरणी असण्यामागची बरीचशी कारणं आहेत. तर कामाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल थोडक्यात सांगते. माझे वडील जलसंपदा विभागात असल्यामुळे माझा संबंध कायमच जिथे जंगलं आहेत, जिथे धरणं आहेत अशा ठिकाणी मी जन्मापासूनच आहे. आणि माझ्या जन्माच्या वेळेला वडिलांचं नोकरीमधलं जीवन हे अलोरे गावात स्थिर झालं, जे आधी बदली होत होत जिकडे तिकडे ते प्रवास करत होते. त्यानंतर अलोरे गावामध्ये माझ्या जन्मापूर्वी ते आले आणि तिथेच स्थिर झाले. त्यानंतर कधीच बदली झाली नाही. माझं फार मोठं नशीबच म्हणेन मी, कारण अलोरे सारख्या गावाचा सहवास मला मिळाला. कारण ज्याच्या दोन्ही बाजूला एकीकडे कोयना अभयारण्य आहे, एकीकडे चांदोली अभयारण्य आहे, मधून जाणारा सुंदर कुंभारली घाट आहे. तर त्याच्या पायथ्याला माझं जन्म, बालपण आणि आजपर्यंतचा सगळा प्रवास हा तिथलाच आहे. तर तिथले एक इनडायरेक्टली संस्कारच म्हणेन मी त्या ठिकाणचे, तिथल्या जैवविविधतेचे असतील किंवा तिथे असणाऱ्या सगळ्या माणसांच्या सोबत वाढत असतानाचे हे सगळे संस्कार आहेत. आणि मग प्रवास इथे येण्यास म्हणजे जंगल आणि वाईल्ड लाईफ या सोबत प्रवास सुरू होण्याचं कारण आहे साप. तर मी आणि माझा दादा 6वी-7वीत असल्यापासून शाळेतून आलो, दप्तर टाकलं की NGC, ॲनिमल प्लॅनेटवरचे डॉक्युमेंटरीज बघायचो. रॉमी टेकर म्हणून एक सायंटिस्ट आहेत, जे आमच्या दोघांचे फार फेवरेट त्यावेळेपासूनच. तर किंग कोब्रा नावाचा जो साप आहे त्याच्यावर ते काम करत होते आणि आजही करतायत. म्हणजे आज जवळपास ते वयाची 85-86 वयात आहेत ते. आजही ते काम करतायत. आणि एक परदेशी व्यक्ती भारतात येऊन इतकं छान काम करते आणि इतकं इम्पॅक्टफुल काम करते, म्हणजे तिथल्या आदिवासी लोकांना सोबत घेऊन त्यांनी जे काम सुरू केलं, त्यांच्या वेलफेअरसाठीही बरंचसं काम केलं. तर तो एक वेगळा इम्पॅक्ट होता मनावर की ही माणसं इतके लिलया सापांना हाताळू शकतात. मग आपण बघतोय, मी सह्याद्रीच्या पायथ्याला राहत असल्यामुळे तिथे सापांचं प्रमाण खूप जास्त होतं. म्हणजे अगदी दर दिवसाला एक ना एक साप कुठेतरी मारला गेल्याची खबर मिळायची किंवा कुठेतरी दिसायचाही. मग इतकं जास्त प्रमाण आपल्याकडे पण सापांचे आणि ते तितक्याच प्रमाणात मारले जात आहेत, तर मग आपण काय करू शकतो, हे आमची खलबतं सुरू असायची, माझी आणि माझ्या भावाची. आणि मग हे सगळं सुरू असताना मध्ये एक टप्पा यायचा सुट्टीचा. प्रत्येक वार्षिक परीक्षा झाली की सुट्टीला आम्ही पळायचो गुहागरला आजोळी. आणि आजोळी दारात समुद्र आहे आणि त्याचं पाणी येतं घराच्या शेजारी, ज्याला पर्या म्हणतो आपण कोकणामध्ये. तर त्या पर्याला बांध होता आणि त्या बांधाच्या फटीफटींमधून दिवड साप असायचे. तर जसं आपण मासे पकडतो गळाला काही लावून, तसं आम्ही गांडूळ गळाला लावून साप पकडायचा प्रयत्न त्यावेळेला करायचो. आणि बऱ्याच साऱ्या फेल्ड प्रयत्नांनंतर फायनली एकदा साप खरोखर त्या गळाला लागला आणि माहित नव्हतं काय, पॅनिक सिच्युएशन होती आमच्यासाठी. तरी पण दादाने प्रयत्नपूर्वक त्याला पकडलं. अगदी ही गोष्ट आहे जेव्हा मी 7वीत वगैरे होते. आणि तो पकडला आणि तो चावला दादाला. आणि मग आम्ही तिथून पुढचे 2 दिवस फार टेन्शनमध्ये की आता काय होणार. मग एक आमचे मित्र आहेत गावातले, जे डॉक्टर आहेत, फार चांगले डॉक्टर आहेत, डॉक्टर नईम बांगी म्हणून. तर त्यांच्याकडे आम्ही 2 दिवसानंतर गेलो आणि त्यांना सांगितलं असं असं झालं होतं. 2 दिवस आम्हाला झोप नाही दोघांना. मग त्यांना सांगितलं असं असं झालं होतं. तर ते हसले सगळ्यात आधी, कारण 2 दिवसानंतर येताय म्हणजे काही नाही झालेलं आहे, बिनविषारी साप आहे. मग ते म्हणाले की तुम्हाला इतकं इंटरेस्ट आहे तर माझ्याकडे काही पुस्तक आहेत, तुम्ही घेऊन जा, अभ्यास करा आणि मग त्यानंतर तुम्हाला जे करायचे ते करा. तर ते पुस्तक इतकं छान होतं आणि त्याच्यात इतक्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स होत्या सापांबद्दलच्या. म्हणजे स्कार्सिटी जेव्हा असते फूडची, त्यावेळेला साप कसे रिॲक्ट करतात आणि मग त्यानुसार एका सापाने स्वतःची शेपटी खायला सुरुवात केली होती वगैरे, असे फोटोग्राफ्स होते त्यामध्ये. आणि ते फार इंटरेस्टिंग होतं आणि मला प्राण्यांच्या बिहेवियरमध्ये इंटरेस्ट निर्माण होण्यामागचं ते मेन कारण झालं. आणि मग सुट्टी संपवून आम्ही घरी आलो अलोरेमध्ये. आणि
माहित पडलं गावामध्ये की ही मुलं साप पकडतायत. मग जिथे कुठे छोटे मोठे साप असतील तर दादा जाणार, मग दादाचे क्लासेस, मग दादा घरी नसला की मला चान्स असायचा. कुठलेही कॉल आला काय असेल साप पकडायला तर मी जायचे आणि मग ती सवय लागत गेली. मी कधी कधी तर मी जेवलेही नाहीये जर मला घरातून पाठवलं नाही. कारण असं व्हायचं की आपण जर ते करू शकतोय आणि आता ह्या वेळेला मी जाऊ शकत नाही तर मग काय उपयोग आहे. मग आई वडिलांनी हळूहळू ते ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे आता ही वाट तर ही वाट. मग मान्य झालं ते आणि मग सापांमुळे हा प्रवास सुरू झाला. पण आता तू ज्या प्रकारचं काम करते आहेस तर त्याचं मोटिवेशन मिळण्यासाठी असा एखादा क्षण किंवा अजून एखादी घटना काही कारणीभूत हो झाली? अगदीच अशा बऱ्याचशा घटना आहेत खरं तर. आता मी सह्याद्रीतल्या जे बांधव आहेत धनगर समाजाचे आहेत किंवा आदिवासी समाजातले आहेत तर या लोकांसोबत मी काम करते, या बांधवांसोबत काम करते. पण त्याच्यापेक्षाही त्याच्या आधीचं मोटिवेशन हे प्राणीच राहिले आहेत. कारण काय म्हणतात त्याला किक म्हणतो जे आपण की आता हे आपल्याला आवडले आणि आपल्याला हेच करायचंय तर नक्कीच ते मोटिवेशन सापच कायम स्वरूपी असतील. माझ्या जितक्या आठवणी आहेत छोट्या छोट्या अशा तर मोटिवेशन तर सापच आहे. आणि मग त्याच्यानंतरचं मोटिवेशन आहे की आपल्याकडे जे दरवर्षी वणवे लावले जातात इंटेन्शनलीच लावले जातात. बऱ्याचदा आपल्याकडे वणवा लागावा असं काही फार मोठ्या घडामोडी निसर्गात घडत नाहीत तर तो असतो तो मानव निर्मितच वणवा असतो, काही इंटेन्शन्स पोटी असतो. तर ते वणवे लावले जेव्हा जातात त्यानंतर आम्हाला प्रश्न पडायला लागले त्याच वेळेला की साप पकडले आणि जंगलात सोडले किंवा कुठलाही प्राणी जो संकटात आहे तो पकडला आणि सोडला तर हे तात्पुरतं सोल्युशन आहे. लॉंग टर्मचं काय आहे. म्हणजे वणवे लागले जंगल जळली की त्यांचं घर तर नष्ट होतंय मग आपण हे तात्पुरती मलमपट्टी कशाला. मग लॉंग टर्म काय करता येईल. मग लॉंग टर्म साठीचा जेव्हा विचार सुरू केला तेव्हा सह्याद्रीमध्ये फिरायला लागलो, तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट व्हायला लागलो आणि कळलं की एक इम्पॅक्टफुल काम या लोकांच्या माध्यमातून होऊ शकतं भविष्यात. आणि मग त्याचा मागोवा घेत गेले कसं काय आणि त्यातून ते अरणीपणाचा सगळा प्रवास सुरू झाला. मग आता ह्याच क्षेत्रात काम करायचं तू आता म्हणालीस तसं की जर पाठवलं नाही तर तू जेवायची नाहीस वगैरे पण आता या सगळ्या पुढच्या प्रवासामध्ये आता घरच्यांची प्रतिक्रिया काय आहे की हे क्षेत्र मान्य आहे आता? अगदी म्हणजे जेव्हा साप पकडायला सुद्धा सुरुवात केली त्याच्या अगदी वर्षभरातच ते सगळं त्यांना पटलंही होतं. आणि माझे बाबा असे आहेत की ते इतके त्यांचा ऍक्सेप्टन्स जबरदस्त आहे की 1 वर्षानंतर ते स्वतः साप ओळखायला लागले आणि भलेही ते पकडू शकत नव्हते तरी पण ते जाऊन सांगायचे की अमुक अमुक साप आहे मारू नका. इतपत त्यांचा ऍक्सेप्टन्स होता. आणि उलट मी घरात बसलेली असणं हे त्यांच्यासाठी अबनॉर्मल होतं की काहीच करत नाहीये कसं काहीतरी करत राहा कायम असं. फार ऍक्टिव्ह. आईचा थोडा विरोध होता कारण मुलगी म्हणून आईला जे केअर असते ती फार वेगळ्या लेवलची असते ती मी एक्सप्लेन पण नाही करू शकणार खरं तर. पण तरीही तिने एका पॉइंट नंतर ते ऍक्सेप्ट केलं. आणि मला त्यात आता एक मुद्दा आठवला म्हणून सांगते. आईचा सपोर्ट कशा प्रकारे होता त्याबद्दल. तर एकदा रात्री असाच एक कॉल आला होता साप पकडण्यासाठी आणि पाऊस होता, खूप पाऊस होता आणि दादा आणि माझे वडील दोघंही पुण्याला गेले होते त्यामुळे आम्ही दोघीच घरी. लाईट गेली होती आणि 1:30 वाजता फोन आला रात्री की साप आहे आमच्याकडे. स्टुडंट्स होते सगळे आणि सगळे घाबरलेले होते तर तुम्ही याल का. आणि मग प्रश्न पडला आणि ते संकटच ना म्हणजे आता जायचं कसं. तर एक 15-20 मिनिटं नाही हो असं मम्मीचं झालं. आणि त्यानंतर ती म्हणाली चल मी येते. आणि 1.5 किलोमीटर रात्री छत्री घेऊन ती चालत माझ्यासोबत त्या मुलांचं जिथे राहायचं ठिकाण होतं तिथपर्यंत आली. तो साप पकडल्यानंतर रिटर्न आली आणि नंतर मला म्हणते की तिने एक नोटीस केलं त्यावेळेला की त्या सापाची नुसती एक थोडासा पार्टच दिसत होता. आणि ती मला म्हणाली की बघ ना म्हणजे त्याची शेपटी फक्त दिसते पण त्याला वाटते मी लपलोय. इतके ते इनोसंट आहेत. हे तिचं ऑब्झर्वेशन त्यावेळेस. मला तर काटा आला हे सांगताना पण. तर असं म्हणजे त्यांच्यात ऍक्सेप्टन्स खूप चांगला होता. अरणीच्या आईसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. तू हे सांगितलंच ते बरं झालं कारण मी प्रश्न काढताना की महिला दिनानिमित्त आपण मुलाखत घेतो आहे तर टिपिकल एक प्रश्न असतो की मुलगी म्हणून तुला या क्षेत्रात काही बंधनं आली नाहीत का. पण मी तो विचारायचं नाही असं ठरवलं होतं आणि ते तुझं हे ऐकल्यानंतर माझा निर्णय बरोबर होता की आता काही बंधन वगैरे मुली म्हणून गरज नाहीये आणि अशा प्रश्नाचीही गरज नाही. तू हे आईचं पण सांगितलंस ते खरंच बरं झालं. मला आता असं म्हणायचं की ऍक्च्युअल आता घाटामध्ये घाट म्हणजे आपण जे कुंभारली कोयना घाट माथा की तुमचं कार्यक्षेत्र तिथे खरी परिस्थिती काय आहे. कारण काय होतं आम्हाला कळत नाही. आम्हाला मी सामान्य माणूस अशा अर्थाने आपण आता घेऊया की आपण एखाद्या किल्ल्यावर जातो तो किल्ला दुर्गम असतो. किल्ल्यावर जाऊन आलं की तेवढ्यापुरता आपला विषय संपतो. पण रोजच्या रोज तिथे राहणं
हे इथे राहून काही कळत नाही, किंवा आम्ही शहरात राहिलोय म्हणून असं नाही, पण जी सपाटीवरची गावं आहेत त्यांनाही तिथली परिस्थिती काय ती तिथल्या लोकांना कळण्यासारखी नाही. बरोबर. त्यामुळे एकंदरीतच तिथली खरी परिस्थिती तू त्या लोकांची पण आणि प्राण्यांच्या संदर्भात. तर एक तर परिस्थिती अशी की चिपळूणमध्ये पूर आला, आपल्याला सगळ्यांना माहितीये. आणि अशा कुठल्याही आपत्ती जेव्हा अशा भागात येतात जिथे सोशल मीडिया कव्हरेज पोहोचणं फार सोपं असतं, तर ते आपल्याला कळून जातं चटकन की अमुक ठिकाणी अमुक गोष्ट घडलेली आहे. या भागांच्या बाबतीत अगदी उलट आहे की तिथे काहीही घडलं तरी काही पत्ता लागत नाही. म्हणजे तिथे आजारी पडून जाणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. आपत्तीच्या काळात चिपळूणमधला पूर हा काही फक्त चिपळूणमध्ये पाऊस पडला म्हणून नव्हता, तर तो सह्याद्रीत मोठा पाऊस होत होता. तिथलं पाणी सुद्धा इकडे येत होतं आणि ते वाढत होतं लेवल पाण्याची. मग विचार करू शकता इथली परिस्थिती अशी आहे, तर त्या कडेकपारीत काय त्यावेळेला झालं असेल. आणि त्या पुराच्या आदल्या रात्री मी एका धनगरवाड्यावर होते. तिथून उतरणाऱ्या पायऱ्या ज्या आहेत त्याच्यावर गुडघाभर पाणी होतं. खाली उतरत असताना मला गुडघाभर पाणी होतं पहाटे 5 वाजता. आणि ते भयावह रूप म्हणजे लक्षात आलं होतं काहीतरी गडबड आहे. आणि त्याच्या 4च दिवस आधी म्हणजे या लोकांची निसर्गाबाबतीतली जी जाणीव आहे ती किती तीव्र आहे तुम्हाला लक्षात येईल. पूर येण्याच्या 4 दिवस आधी तिथले एक मामा म्हणत होते की ह्या वर्षीचा पाऊस फसवणार. का, कशामुळे, यात फार आम्ही डीपली नाही गेलो की मामांनी असं काहीतरी स्टेटमेंट केलं असेल, आमचा असा आपला समज. आणि 4च दिवसात एवढा मोठा पूर येणं की जो कधी असा आपल्याला अनुभवात नव्हता. तर त्यांच्या ज्या जाणीवा आहेत हा फार वेगळ्या लेवलच्या आहेत. तिथे दरड कोसळणं हा फारच कॉमन मुद्दा आहे. त्यालाही सपोर्टिव्ह वेगळी कारणं आहेत, जसं की आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे तिवरे, नांदिवसे वगैरे हा सगळा जो पट्टा अगदी कोळकेवाडीपर्यंत आलाय आता ते सगळं. आणि आपला कुंभारली घाट आलाय सुद्धा फेन्सिंग झालंय आता. फेन्सिंग का झालं तर त्या विकल्या गेल्या जमिनी तिथल्या. अगदी कोळकेवाडीपर्यंत तुम्ही जर गेलात, गाडी जाते अगदी पुढपर्यंत व्हॅलीमध्ये. सगळं सपाट करून टाकलेलं आहे. आणि ह्या कुणीतरी बाहेरच्या लोकांनी येऊन घेतलेल्या जमिनी आहेत, ज्यांना निसर्गाचा गंध नाही आहे, किंवा त्या सह्याद्रीतली परिस्थिती कशा प्रकारची आहे, तिथल्या वनस्पती कुठल्या प्रकारच्या, तिथली भौगोलिक स्थिती काय आहे, तिथले येणाऱ्या अडीअडचणी काय आहेत, आणि तिथे राहणाऱ्या लोकांची गणितं कशी आहेत जगण्याची, याच्याबद्दल कुणाला काही ताळमेळ नसणाऱ्या लोकांनी तिथे जमिनी घेतल्यात. आणि त्याचा परिणाम ज्या कधी 10-1 वर्षापूर्वी घेतल्या गेल्या असतील त्याचा परिणाम आज दिसतोय. म्हणजे ओवळीमध्ये धामनाडी म्हणून एक धनगरवाडा आहे. आम्ही पायी प्रवास करत होतो, मी आणि सदफ. सह्याद्री, चिपळूण तालुक्याचं पूर्ण सह्याद्री आम्ही पायी चालत होतो 15 दिवस. जवळपास एक 250 किलोमीटर अंतर झालं असेल. म्हणजे तसं ते 150 वगैरे आहे, पण मग ते डोंगर उतरणं चढणं सततचं, त्याच्यामुळे ते अंतर वाढतं भरपूर. ते करत असताना आम्हाला माहीत नसलेले धनगरवाडे जे माहीत झाले त्या दरम्यान. तर त्या ठिकाणी तर म्हणजे घरं अशी त्यांचे जे गोठे होते, बांधलेली गुरं होती, तर ती गुरं लटकली अक्षरशः. म्हणजे जमीनची जी लेवल आहे गोठ्याची अचानक कुठेतरी खचली आहे. आणि मग गुरं समजा इकडे या बाजूला बांधलेली आहे, तर ती लटकली पूर्ण, म्हणजे फास लागल्यासारखंच. आणि मग हे सगळं पुराच्या वेळेच्याच गोष्टी आहेत. त्या धनगरवाड्यावरच्या लोकांना पळण्यासाठी तिथून काहीच वाव नव्हता. सगळे ब्रिज भरून वाहत होते. त्यांची जी राहती जागा आहे ती दरडीसारखी खाली जाणार होती. काही राहिलं नव्हतं. आणि मग कसे बसे ते एका अरुंद ब्रिज वरून पार करून गेले. हे असं बरंच काही आहे सांगण्यासारखं तिकडचं. आणि हे त्यांनी केलेलं नाहीये, हे आपण केलंय, पण भोगतायत ते, असं झालंय. असं आहे. आणि शिवाय मग आरोग्य विषयी सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत तिथे. म्हणजे त्यांच्याकडचा दुखवटा इतका तोकडा असतो ना, आपल्याकडे माणूस गेल्यानंतर किमान आपण महिनाभर तरी ते सगळं वातावरण असतं, त्यांच्याकडे नाही. 4-5 दिवसाच्या वर त्यांना मूव्ह ऑन करावंच लागतं, कारण परिस्थिती इतकी टफ आहे त्यांच्यासाठी की त्यांना ते तसंच अडॅप्ट व्हावं लागलंय. तुझ्या संस्थेबद्दल आणि तुला म्हणजे ही संस्था स्थापन करावी असं का वाटलं, की याच कामामुळे गरज आहे म्हणून? हो, 2017ला MSc पास आउट आहे मी. आणि त्यानंतर काय करायचं हा प्रश्न जसा सगळ्यांना असतो तसाच मलाही होता. पण माझं एक ठरलेलं होतं की राहतं ठिकाण मला सोडायचं नव्हतं, पण ते कसं आणि काय करून मला राहता येईल याचं काहीही त्यावेळेला ठरलेलं नव्हतं. मग विचार केला की आता MSc झाल्यानंतर मी कुठल्या तरी संस्थेमध्ये जाऊन प्रोजेक्ट करणार. आणि मग माहित नाही, बऱ्याचदा अशा त्या संस्थांची गणितं वेगळी असतात पुन्हा. मग ते आपल्याला पटेल नाही पटेल. मग आपण आपलं विजन ठरलेलं आहे, तर मग आपण आपल्या स्वप्नांना मुरड घालून काही करा. त्यापेक्षा आपणच आपला एक प्लॅटफॉर्म असा बनवला की जिथे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे काम करता येईल. भली त्यातनं पैसा कमी असेल किंवा पैसा नसेलही, पण
समाधान जे गरजेचं आहे, जे अपेक्षित आहे, ते आपल्याला मिळवता येईल त्यातून. या दृष्टीने सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्था सुरू केली. 2017ला रजिस्टर. त्याच्यापूर्वी तो 1 वर्ष आधी साधारण विचार सुरू होता. आणि त्या संस्था सुरू करण्यामागचं व्हिजनच होतं की सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणारी माझी जी माणसं आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत करत पण त्यांची पर्यावरणपूरकता जपत, त्यांचं जे जगणं आहे ते सगळं ॲज इट इज जपत आपल्याला काय करता येईल त्यांच्यासाठी ते सगळं करण्यासाठीचा तो प्लॅटफॉर्म होता. आणि त्यामुळे ती संस्था सुरू झाली. आणि जवळपास आज 2025 म्हणजे 8 वर्ष झाली संस्था आजही काम करते या लोकांसाठी आणि या लोकांच्या सोबत. आणि असं नाही की म्हणजे एक कट्टर भूमिका यात अजिबात नाहीये की प्राणीच जगले पाहिजेत. आणि हे विथ पासिंग टाइमच मला कळलंय की मला सुरुवातीला साप पकडण्याच्या काळात माहित नव्हतं, जेव्हा सुरुवात झाली, की माणसंही किती महत्वाची असू शकतात. ती कट्टर भूमिका असते जेव्हा आपण फार इमॅच्युअरली त्या गोष्टींकडे बघत असतो. प्राणीच जगला पाहिजे किंवा असं असतं ना, अजिबात नाही. म्हणजे माणसं आणि प्राणी हे बॅलेन्स्डच जायला पाहिजे. फक्त प्राणी नाही, फक्त माणूस नाही. ह्या दोघांची गणित जिथे बॅलेन्स होतील ते खरं आपलं पर्यावरणपूरक जगणं आहे. सो ते आहे विजन या कामांमधलं. वाईल्ड चॅलेंजेस तू म्हणत होतीस ती सांग. ओके. एक तर ज्या भागांमध्ये काम करते तिथे अस्वल आहे, बिबट्या आहे. अगदी आता रिसेंटली पट्टेरी वाघ आपल्याकडे डॉक्युमेंट झाला. तुम्ही कदाचित पोस्ट वाचली असेल फेसबुकवरची. तर पट्टेरी वाघापासून सगळे प्राणी आहेत तिथे. साप आहेत, विंचू आहेत. तर हे चॅलेंजेस तिथले, साप भलेही जगण्यातला एक भाग असला तरी पण तो चॅलेंजचाच एक पार्ट झाला आता. आणि या भागात काम करत असताना मी हेअर ऑइल नाही लावू शकत, पावडर नाही लावू शकत, डिटर्जंट नाही फार वापरू शकत कपड्यांना. याचं कारण असं की हे प्राणी इतके सेन्सिटिव्ह असतात या सगळ्या वासांना. आपण जे केमिकल्स वेअर करतो कुठल्याही प्रकारे त्या वासांना ते इतके जास्त सेन्सिटिव्ह असतात की मग जर मला प्राण्यांचा अभ्यास करायचा आहे तर मला प्राणी दिसणारच नाहीत मी सगळं करून गेल्यानंतर. किंवा काही डिओ, काही परफ्यूम, त्यांचे वास इतके तीव्र असतात की बऱ्याच ठिकाणी मधमाशांचे अटॅक वगैरे तुम्ही ऐकले असतील. आता मी जिथे असते तिकडे मधमाशा प्रचंड आहेत. तर मी हे सगळं काहीच वापरू शकत नाही आणि हे गेले 15 वर्ष मी फॉलो करते. त्यामुळे तो एक चॅलेंजचा पार्ट मला वाटत नाही. खरं तर मला फार गबाळ जगायला आवडतं. पण तरी पण ते चॅलेंज या दृष्टीने की मी 4 चौघात जाताना मला हा प्रसंग असतो. आता मी काय आणि कसं रिॲक्ट करायचे, कसं राहायचे. कारण मला ते जगणं माझ्या रोजच्या जगण्यातला भाग आहे. हे जगणं माझ्यासाठी फार नवीन असतं आणि चॅलेंजिंग हे खरं असतं. तर तो एक पार्ट आहे की मला जंगलात वावरताना ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. दुसरा महत्वाचा भाग, मुलगी असल्यामुळे बाय डिफॉल्ट आणि नॅचरली पिरियड्स हा एक विषय आहे. सो त्या काळामध्ये आणि माझा पिरियड्सचा फर्स्ट डे बऱ्याचदा जंगलांमध्येच गेलेला आहे. आणि मग ते बसून राहणं वगैरे हा विषयच कधी आला नाही, माहीतच नाही मला. बऱ्याचदा मी चालतेय 20 किलोमीटर, 25 किलोमीटर त्या पहिल्या दिवशी सुद्धा. सो तो चॅलेंजचा भाग कधीतरी पूर्वी मला वाटत होता, जो आता सवयीचा झाला. माझ्या सिस्टीम्स तशा आता अडॅप्ट झालेल्या आहेत. सो तो एक पार्ट असतो की जो चॅलेंज वाटू शकतो, जो आता नाही राहिला पण तो होता कधी काळी. आणि शिवाय त्या दरम्यान मग ते स्मेल प्राण्यांना कळू शकतो किंवा काय, ह्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यावी लागते. त्यानंतर तिसरा चॅलेंज आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जळू. तर आता सह्याद्रीत काम करताना जळू तर असणारच आहेत. आणि पाड्यांवरच्या लोकांना जर तुम्ही बघाल, ते जेव्हा दूध घालायला वगैरे घाटमाथ्याला येतात किंवा असं त्या कलेक्शन सेंटरला येतात, त्यांचे पाय पूर्ण भरलेले असतात जळूंनी. आणि त्यांना ते बघण्यासाठी वेळच नसतो. म्हणजे जे अंतर आपण 2 तास चालत जाऊ ते पाऊण तासात त्यांना कापायचे. आणि त्या वेळेत पोहोचून ती दुधाची गाडी नाही चुकायला पाहिजे, हे त्यांचं टार्गेट असतं त्या वेळेचं. सो जळू वगैरे बघण्याकडे त्यांच्याकडे तर वेळच नसतो. पण जळू हा एक जगण्याचा पार्ट आहे जेव्हा तुम्ही सह्याद्रीत आहात. त्यानंतर टिक्स असतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, म्हणजे पिसवा ज्यांना म्हणतात. तर अगदी जेव्हा सुरुवातीच्या काळात टिक्स लागायच्या, जेव्हा माझी बॉडीला ती सवयच नव्हती, तेव्हा मला पूर्ण अंगावर फोड्या असायच्या, डाग असायचे. माझ्या MSc ला असताना माझ्या रूममेट्स ज्या होत्या, तर त्या तर मी फील्डवरून आले की मला बाहेरच ठेवायच्या, दरवाजा लावून, थांब आम्ही पाणी तापवतो मग तुला आतमध्ये घेतो. कारण माझ्यामुळे त्यांना इन्फेक्शन होणार आहे पुन्हा. आणि प्रचंड खाज येते टिक्सच्या इन्फेक्शनमुळे. सो तो एक चॅलेंजचा पार्ट सुरुवातीला होता, जो की आता नाही राहिला. पण असे आहेत, ह्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर महत्वाचे चॅलेंज एक आहे शिकारी. कारण बऱ्याच अंशी पाड्यांवर शिकार बंद करण्यामध्ये आता यश आलेलं आहे मला आणि सदफला.
पण तरी पण काही ठिकाणी अजूनही शिकारी लोक जातात आणि लॉकडाऊन तर अक्षरशः त्यांनी पुरेपूर वापरले काही ठिकाणी शिकारी लोकांनी. तर या भागांमध्ये वावरत असताना बऱ्याचदा शिकारी लोकांशी पण आमना-सामना होतो आणि एक मला सवय लागली की शिकारी लोक आहेत असं जाणवलं तर सरळ व्हिडिओ मोडला टाकायचा फोन आणि त्यांच्या समोर जायचं, त्यांच्याकडे बंदूक असेल जे काही असेल ते त्यांना घेऊन परत तरी पाठवायचं. ऍक्शन घेऊ असं म्हणावं लागतं कधी कधी, म्हणजे बऱ्याचदा तसंच म्हणावं लागतं, पण व्हिडिओ झाला ह्याला घाबरतातच जनरली. मग ते एक चॅलेंज आहे की कुठल्या भागात कधी समोर येतील सांगता येत नाही. कोरोना काळ कसा होता तिथल्या पाड्यावरच्या लोकांसाठी? हा तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्यासाठी तो तितका चॅलेंजिंग असेल नसेल मी कंपॅरिझन नक्कीच करणार नाही, पण आपल्याकडे माझ्या माहितीनुसार बऱ्याच जणांनी किमान 2-3 महिन्याचा स्टॉक तरी करून ठेवला होता, किंवा जनरली तो आपल्याकडे असतो किमान महिन्याभराचा तरी असतंच. त्यामुळे आपल्याकडे कोरोनाचं लॉकडाऊन येणं हे अचानक धाड पडल्यासारखी फिलिंग नसेल असं मला वाटतं. जे अगदीच म्हणजे ज्यांची परिस्थिती अगदी हातावरची आहे त्यांच्यासाठी नक्कीच असणार. तीच परिस्थिती या पाड्यांवर होती. फक्त फरक असा झाला ना की पाड्यावरची लोक जेव्हा खाली गावात आली खरेदी करण्यासाठी, आता सगळेच येऊ शकत नव्हते, कोणीतरी एखादच व्यक्ती येणार आहे खाली गावामध्ये, तेव्हा त्यांना दुकानदारांनी जा म्हणून सांगितलं, तुम्ही खाली कशाला येताय, तुम्ही तिकडेच राहा, तुम्हाला तुमच्यामुळे कोरोना पसरेल वगैरे. माझ्याकडे व्हिडिओ आहेत अक्षरशः त्या लोकांचे हे सगळं सांगतानाचे की आम्ही काय करणार आहे ह्या परिस्थितीमध्ये. म्हणजे एकदम दुय्यम वागणूक, तुम्ही ह्या समाजाचा भागच नाही आहात अशा प्रकारे त्यांना ट्रीट केलं गेलं, विच वॉज रिअली हर्टिंग. आणि मग त्यावेळेला आम्ही मदत वगैरे पोहोचवायला जात होतो आणि एका पाड्यावर गेल्यानंतर तिथल्या एका लहान मुलाने ज्याने मास्क लावला होता आणि आम्ही पोहोचलो मदत घेऊन त्यांच्या अगदी घरात जाणार, तर तो मुलगा समोर आला मास्क काढत आणि त्याने विचारलं तुम्ही सरकार आहात का म्हणून. आणि तेव्हा असं जाणवलं की म्हणजे खरोखर हे नीड मध्ये आहेत आणि ते अपेक्षितच होते की कोणीतरी आपल्याला मदतीसाठी येईल, कारण खरंच काही नव्हतं. त्या लोकांची गणितं अशी आहेत ना जगण्याची की दिवसाचं आजच मला आजच घेऊन यायचंय, उद्याचं माहित नाही मला, रोजचं सामान रोज आणायचं आणि त्यासाठी ते गाडीला हात करून घाटात येणं असेल, गावात यायचं, तेवढंच घ्यायचं, गुरांना लागणारी भुशी आहे, मग ही अगदी रोजच्या गोष्टी आहेत त्यांच्या. आणि मग कोरोना काळ म्हणजे आघात होता त्यांच्यासाठी. पण आता तिथल्या लोकांशी तुझं फार भावनिक नातं झालेलं आहे, एखादा क्षण असा सांगशील? बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मग सह्याद्री बेस ट्रेल करत असताना कुठल्याच पाड्यावरून मला उपाशी कोणीच पाठवलं नाही. म्हणजे आमच्याकडे खाण्यापिण्याचं असायचं, पण काय होतं बिस्किट आणि फ्रुट्स आहेत ते भरपूर थकल्यानंतर ना खाल्लं जात नाही, म्हणजे मग ते गोड आहे फारच ना, तर ते खाल्लं जात नाही. अशा वेळेला चटणी भाकरी पण खूप महत्वाची असते आणि बऱ्याचशा पाड्यावर त्यांच्याकडे तूप वगैरे समजा असेल साठवून ठेवलेलं, तर बऱ्याच पाड्यावर असं पण झालं की फक्त भाकरी आणि चटणीच का द्यायची, त्याच्यावर तूप पण लावून त्यांनी दिलं. असं फार प्रेम करणारी लोक आहेत. म्हणजे तुम्ही त्या पाड्यांवर आल्यावर तुम्हाला लक्षात येईल की अगदी 20-30 वर्ष नाही 50 वर्ष तुम्ही मागे जाता. म्हणजे कुंभारली घाटातलं जर फॉर एक्झाम्पल आपण घेत असू पाडा, तर घाटामध्ये जाणारी एखादी ऑडी पण दिसेल आणि त्याच्यावरतीच अशी परिस्थिती आहे, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत तिथे गेल्याशिवाय. सो तसं आहे, फार तफावत आहे. मी तुझं अरणी हे नाव एका फेसबुक पेजवर बघितलं होतं, पण ते तुला कुणी दिलं आणि का ह्याच्यावर? सो अरणी मारुती चितमपल्ली माहित असेल, ज्यांना रिसेंटली पद्मश्री सुद्धा मिळाला, तर ज्यांना अरण्य महर्षी म्हणतात, तर त्यांचं रानवाटा नावाचं पुस्तक आहे आणि ज्यामध्ये अरणी नावाचा पहिला चॅप्टर आहे, जो मला 8वीत असताना माझ्या मराठीच्या पुस्तकात तो धडा होता अरणी नावाचा. आणि कारण मग तेव्हा जंगलांशी संबंध येत होता कायमच, प्राण्यांशी जास्त इंटरॅक्शन्स होते माझे. तर अरणी हा धडा वाचला आणि असं वाटलं की बस हेच पाहिजे आपल्याला. आणि तिथपासूनच मग स्वतःलाच अरणी समजायला सुरुवात झाली होती. आणि ते मन त्यावेळेच तसं असतं ना की फार लगेच छान वाटतं सगळं, आणि तसं ते वाटलं. आणि मग एका ठराविक काळानंतर ते विसरलं गेलं होतं. मग पुन्हा ते आठवल्यानंतर मी शोध घ्यायला चालू केलं, कधी होतं, कुठल्या पुस्तकात होतं. माझ्या मराठीच्या काही शिक्षकांना मी विचारलं, सर आठवतंय का असं काहीतरी होतं. कोणाला काही ते आठवलं नाही, लक्षात नव्हतं. आणि मग सर्च वगैरे केल्यावर पुन्हा मग त्यात गेले. आणि अरणी मग आता त्याच नावाने लिहिते, त्याच नावाने वावरतेय, काम करतेय. आणि त्याच्यामध्ये ती खरंच किक आहे त्या नावामध्ये माझ्यासाठी, की मोटिवेशन आहे ते काम करत राहण्याचं. आणि आवडलेली गोष्ट त्यातली अशी की मारुती चितमपल्लीने अरणीचं जे कौतुक म्हणण्यापेक्षा जे वर्णन केलेलं आहे तिच्या
एकूणच पर्सनॅलिटीचं ते खरंच भावणार आहे. म्हणजे तुम्ही कोणी जर ते वाचलं असेल, एक आदिवासी मुलगी साऊथ इंडियन जंगलमध्ये राहणारी, जिला वडिलांकडून हत्तींबद्दलचं एक परंपरागत ज्ञान मिळालेलं आहे, तिची जंगलांबद्दलची समज, हे सगळंच फार नेक्स्ट लेवल आहे आणि ते मला फार तिथपासून भावलंय आणि ते मला त्याबरोबरच कायम आयुष्याचा प्रवास करायचा आहे. मी जेव्हा ठरवलं तेव्हा आरणी शब्दाचे अर्थ शोधले होते मी. आरणी या शब्दाला 5 अर्थ आहेत आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे ह्यातले बरेचसे अर्थ या आरणीच्या कामालाही लागू होत आहेत. तर ते अर्थ सांगणारी कविता लिहिली आहे मी, ती वाचून दाखवते, बघ तुला कसं वाटतंय. कोयनेच्या वन्यजीवनाला समस्यांची साक्ष आहे. कोयनेच्या वन्यजीवनाला समस्यांची साक्ष आहे, पण उपायांची सावली देणारा तिथे अरणी नावाचा वृक्ष आहे. सह्याद्रीच्या दुर्गमतेतही सारं काही आलबेल आहे. सह्याद्रीच्या दुर्गमतेतही सारं काही आलबेल आहे, कारण प्राण्यांनाही समजून घेणारी तिथे अरणी नावाची नाजूक वेल आहे. वन्यजीवांच्या भीतीच्या छायेत मनात सदैव आर्तता आहे. वन्यजीवांच्या भीतीच्या छायेत मनात सदैव आर्तता आहे, पण तिथे दिलासा देणारी अरणी नावाची शांतता आहे. निसर्गाची शाळा अविरतपणे जीवन शिक्षणाची संथा देते आहे. निसर्गाची शाळा अविरतपणे जीवन शिक्षणाची संथा देते आहे, कारण तिथे धाडस दाखवणारी अरणी नावाची अग्निमंथा आहे. वन्य प्राणी आणि माणसामधला नित्य संघर्ष निर्दय आहे. वन्य प्राणी आणि माणसामधला नित्य संघर्ष निर्दय आहे, तरीही वनसंवर्धनाची आशा देणारा अरणी नावाचा सूर्योदय आहे. तरीही वनसंवर्धनाची आशा देणारा अरणी नावाचा सूर्योदय आहे. शेवटच्या ओळीत अरणी नावाचा अर्थ घेतलेला आहे. ते अग्निमंथा फक्त मी सांगते, यज्ञात अग्नी निर्माण करण्यासाठी एक असं यंत्र म्हणून म्हटलेलं आहे. खरं तर त्या 2 काठ्या ज्या घर्षण करून, तर त्यातल्या एकाला अरणी आणि एकाला मंथा असं म्हणतात, पण त्याचेही वेगवेगळे संदर्भ आहेत. तर असा छान अर्थ तुझ्या नावाचे आहेत. थँक्यू. आणि आत्ताचा जो महत्वाचा विषय आहे, अगदीच कालही एक घटना घडली आहे, बिबट्या, की जो तिथला तुमचा बहुधा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असावा, त्याच्याबद्दल. त्या भागामध्ये काम करत असतानाचा हा, एकंदरीतच ओके, मला आवडेल बिबट्याबद्दल. बोलायला आता हे. एक तर तुम्ही रोज कुठलाही न्यूजपेपर उघडला तर एकतरी बातमी अशी असते की बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याचा म्हणजे एक टेरर त्या परिसरात पसरलेला आहे, बिबट्यापासून सावध राहा, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वगैरे वगैरे असे टायटल असतात. तर या बिबट्याच्या बाबतीत बिबट्यांची बदनामी होण्यामागे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे आता ही माध्यमं व्हायला लागली आहेत. कारण बऱ्याचदा त्या मिळणाऱ्या माहितीला व्हेरीफाय न करता ते छापलं जातं तसंच. सो तिथे एक अवेअरनेस होणं महत्वाचं आहे जर बिबट्याबद्दल आपल्याला खरा अवेअरनेस करायचा असेल. कारण मग लोकांमध्ये जे पसरतंय ना, एकाचे चारांना जायला वेळ लागत नाही. म्हणजे आता अलोरे गावामध्ये भोपाळ कॉलनी वगैरे एरिया आहे, तिथे बिबट्या, मी लहान असल्यापासून बिबट्या आहे तिथे, माझ्या माहितीत आहे. किंवा 12वीत असताना पहिल्यांदा कोळकेवाडी गावामध्ये एका रूम मध्ये बिबट्या अडकला, तर ती माहिती आली होती आणि तेव्हा सगळ्या गावकऱ्यांना माहित पडलं की बिबट्या आहे. पण त्याच्या आधी जंगलात फिरताना आम्हाला पगमाग दिसायचेच ना, बिबट्या नव्हता असं कधीच नाही. पण तिथून फक्त पास झाला तो आणि एका गावातल्या मुलाने स्टेटसला ठेवलं की बिबट्याचा वावर म्हणून. तर त्याचं तेच स्टेटस कॉपी करून, ज्यांनी बघितला नाही, ज्यांना काहीच माहित नाही, ते कॉपी पेस्ट होत 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 अगदी फेसबुक स्टोरी पासून सगळीकडे आलं. काहीच कारण नव्हतं, तो पास झाला ना, त्याचा तो वावरण्याचा रोजचा मार्ग आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला तो दिसून जातोय. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही एका मित्राकडे गेलो होतो, फार लांबचं ठिकाण आहे, आणि त्यांच्याकडे रात्रीच्या वेळेला कुत्र्यांचा आवाज अचानक ओरडायला सुरुवात झाली. तर मी आणि सदफ आम्ही दोघांनी त्यांना सांगितलं की कदाचित बिबट्या आला असेल. तर त्यांनी आम्हाला वेड्यात काढलं, म्हणाले शक्यच नाही, आमचा जन्म गेला इथे, बिबट्या असणं शक्य नाही, आमच्याकडे बिबट्या नाहीये. म्हटलं ठीक आहे नसेल, पण जो प्रकार होता कुत्र्यांचा ओरडण्याचा तर तोच होता. आणि आम्ही आलो इकडे तिकडून, आणि 2-4 दिवसानंतर त्यांच्या शेतातनं त्यांनी एका पगमारचा फोटो आम्हाला पाठवला, जो की बिबट्याचाच होता. म्हणजे असं आहे की त्यांना किंवा तुम्हाला किंवा मला माहित नाही याचा अर्थ तो नाहीये असं होत नाही. तो पूर्वीपासून तिथेच आहे. आता आपल्याकडे जंगलतोड एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, आपल्याकडे मोबाईल सगळ्यांकडे आहेत. पूर्वी काय व्हायचं, दिसला तरी मोबाईल आणि
व्हिडिओ घ्यायला कुणाकडे काय माध्यम होतं की ते शेअर होईल, व्हॉट्सअप स्टेटसला स्टोरीला ठेवायला, तेव्हा काही असं काहीच विषय नव्हता जो आता आहे. सो प्रसार माध्यम यामध्ये बिबट्याच्या बदनामी ऍड होण्यामध्ये खरं कारण बनत आहेत. जेव्हा अटॅक झाल्याच्या वगैरे गोष्टी आपल्याला माहीत पडतात ना, तेव्हा आम्ही बऱ्याचदा काय करतो, त्या माणसांना जाऊन भेटतो आणि सगळी परिस्थिती जी लपवली गेलेली असते, मग फार त्यांच्याशी व्यवस्थित गप्पा मारल्यानंतर लक्षात येतं काय कारण असू शकतं. बऱ्याचदा अटॅक झालेले असतात गव्याचे वगैरे सुद्धा. मग सांगितलं जातं की काय ना, आम्ही गुरांमध्ये गेलो होतो आणि आला आणि उडवून गेला. असं नसतं. त्याच्या मागे बरीचशी स्टोरी जी झाकली गेलेली असते, कारण मग प्राण्याला व्हिलन करायचंय ना, तिथे भरपाई मिळवायची असते. अगदीच असं म्हणत नाही की माणूस मुद्दामच करतोय, पण बऱ्याचदा इथे आर्थिक गणित लागू होतात मग, की का तो पार्ट लपवला जातो, आणि ती त्यांची गरज आहे म्हणूया. म्हणजे सगळंच काही वाईटच आहे असं नाहीये, पण म्हणून अटॅक ह्याच्या मागची बॅकग्राऊंड समजून घेणं फार गरजेचं असतं. बरेचसे व्हिडिओज आपण बघतोय. आता मी म्हणजे माझ्यावरनच किंवा सदप आणि मी, आम्ही दोघं जे धनगरवाड्यांवर असतो बऱ्याचदा, तिकडच्या घरांना दारच नाहीयेत आणि असली तरी ती सताड उघडी असतात रात्री अपरात्री सुद्धा. याचं कारण असं, घराला समजा 3 दरवाजे असतील, 2 इकडे आणि समोरचं एक असेल, तर जंगलच्या दिशेने असणारा दरवाजा कायम उघडा असतो, कारण रात्री गुरं गेलेली असतात चरायला जंगलामध्ये. ती परत येतात रात्री 2 वाजता 3 वाजता, आणि त्यांना येण्यासाठी, आणि त्या परत घराला लागूनच तो गोठा असतो भोवती, तिथे ते परत येणार आहेत. मग रात्री 2 वाजता येतील का 3 वाजता येतील, पण ते उघडं असतं. घराच्या भिंतींवर कोंबड्या ठेवलेल्या असतात, तो बिबट्या घरामध्ये येतो, कोंबड्या पकडतो, किचाट होतो त्या कोंबड्यांचा, आणि ती लोक इतकी ठार झोपलेली असतात, कारण ती दमलेली असतात दिवसभर रानामध्ये जाऊन. त्यांना जाग येत नाही बिलकुल. तो कोंबडा गेला तो सकाळी त्यांना कळतं, पिसं पडलेली असतात. इथपर्यंत त्यांचं सहजीवन आहे त्या प्राण्यासोबतचं. पण याच्या ऑपोजिट आपल्या शहरांमध्ये आहे, कारण बेसिक अंडरस्टँडिंग घेण्यासाठीची मानसिकता नाहीये आपल्याकडे. प्राण्याचा स्वभाव कळला ना, तर बऱ्याचशा गोष्टी सुटतात, बरीचशी गणित उलगडतात, पण आपल्याला ते समजूनच घ्यायचं नाहीये. जेव्हा ठरलंय ना, जेव्हा आपली भूमिकाच निश्चित असते की आता आपल्याला हेच करायचंय, आपण बंद करून घेतो. तो प्राणी वाईटच आहे. मग हे होतंय, प्राण्यांचा स्वभाव समजून घेतला. समजा आपल्याकडे बिबट्या का येतोय, चिपळूणमध्ये आधी नव्हता का बिबट्या? होता. जे पूर्वीचे काम करणारे असतील, अगदी निलेश दादा वगैरे, निलेश बापट माहिती असतील तुम्हाला, आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे वाईल्ड लाईफ वॉर्डन. तर त्या दादांकडे तर खजिना होता माहितीचा या सगळ्या. त्यांच्या अनुभवात खूप आहेत की इकडच्याच गोष्टी आहेत, आता ते सांगायला नाहीत आपल्यामध्ये दुर्दैवाने, पण असं आहे. मग जे जुने जाणते लोक आहेत तिथले, त्यांना माहिती आहे ना या गोष्टी. तो नवा नाहीये, उलट नवं आहे की जंगलतोड झाली आहे, सगळं ओपन स्पेसेस झाले, त्यांना पण मुलं बाळ आहेत, त्यांना त्यांच्या मुलांना फीड करावंच लागतं, त्यांना उपाशी राहून चालणार नाहीये. त्यामुळे काही ना काही करून, इझी शिकार कुठली आहे तर कुत्रे आहेत, गाई गुरं आहेत, तर त्यासाठी त्यांना यायलाच लागणार आहे, त्यांचंही पोट आहे ना. तर ही बेसिक अंडरस्टँडिंग आहे जे आपल्याला तेवढं गरजेचं आहे. आता रानकुत्र्यांचं किती हिंस्र आहेत हे आपल्याला माहित नसतं, पण आणि त्याची जसं बिबट्याची दहशत आहे तशी थोडीफार तिथे राहणाऱ्या माणसांनाही त्याची दहशत असते. आणि आता नवीन परवा तुझे म्हणालीस की त्याच्यात आता ह्या भरपाईमध्ये वगैरे पुढचं काय डेव्हलपमेंट आहे ते पण सांग. हा, तर रानकुत्र्यांवर मी PhD करते, त्यांच्या इकॉलॉजीवर, म्हणजे त्यांचं पर्यावरणातलं स्थान कशा प्रकारचं आहे, ते इंटरॅक्शन्स कशा आहेत निसर्ग आणि रानकुत्रा यांच्यामध्ये, किंवा त्यांचे को प्रिडेटर्स आहेत, बिबट्या आहे, पट्टेरी वाघ आहे, अस्वल आहे, यांच्या सोबतचं इंटरॅक्शन कसं आहे, अशा प्रकारचा हा स्टडी आहे, किंवा ते काय खातात इव्हन. तर रानकुत्र्यांचा हा विषय गेल्या 4 वर्षांमधला आहे की चिपळूण तालुक्याचा, आणि अगदीच आपला कुंभारली घाटाचा जो भाग आहे त्याच्या डावीकडे उजवीकडे, तर ह्या सगळ्या एवढ्याच पट्ट्यामध्ये गुरं मारल्या जाण्याचा विषय आता अगदी 4 वर्षांमध्ये सुरू झाला. यापूर्वी माझ्याकडे पाड्यावरची लोक बिबट्याने गुरं मारली ह्याच्यासाठीच्या नुकसान भरपाईची प्रकरणं बनवायला यायची, जी प्रकरणं आम्ही बनवून वन विभागाकडे त्यांना पाठवायचो. पण नंतर मग अगदीच 2-3 वर्षांमध्ये रानकुत्र्यांचा विषय आला की त्याच लोकांची गुरं आता रानकुत्रे मारू लागलेत. तर मग तो विषय इतका नवीन आहे, आणि बिबट्या काय करतो, 2-3 दिवस किमान खात असतो. ते आज खाल्लं, उद्या खाल्लं, तिसऱ्या दिवशी खाल्लं, मग सोडून दिलं, मग डुकरं येऊन खाणार वगैरे. रानकुत्र्यांचं तसं नाही, ते ग्रुपमध्ये शिकार करतात, त्यामुळे ते पटकन सगळं संपवून टाकतात. अगदी अर्धा तास, 1 तास, फार फार तर 2 तास, किंवा मग अर्धा दिवस, त्याच्या उपर नाही. आणि मारलेलं असतं कडेकपारीत कुठेही, त्या लोकांना ते शोधावं लागतं मारलेलं. कुठेतरी मग फक्त डोक्याचंच हाड शिल्लक असतं, कुठेतरी पायांचीच हाडं शिल्लक असतात, आणि अक्षरशः कातडी वगैरे सोलून पूर्ण खाल्लेलं असतं. मग ते नुकसान भरपाई ही चॅलेंजिंग तेव्हा झाली. बिबट्याचा विषय असेपर्यंत अशा काही अडचणी नव्हत्या, फोटो काढायला काही ना काही मिळायचं.
रानकुत्र्यांच्या बाबतीत आता 4-5 हाडं शिल्लक आहेत, तर तो फोटो काढून सुद्धा भरपाई मिळवायची. तर इट इज रिअल चॅलेंज. आणि मग त्यासाठी आम्ही काही आयडियाज लढवल्या. काही पाड्यांवर आम्ही मोबाईल फोन्स पण दिले अँड्रॉइड, की त्यांना ऑन दी स्पॉट जेव्हा ते झालं आहे घटना, त्याच वेळेला त्यांना ते शोधून फोटो काढून पुरावा लागतो ना, कारण झालेला आहे त्याचा. मग त्यासाठी त्यांना मोबाईल्स वगैरे आम्ही दिलेले आहेत. आणि आता तिकडून आपल्याला फोन येतात डायरेक्ट. आणि या कामासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट होता नेटवर्क ऑफ इन्फॉर्मर्स. त्यामुळे चिपळूण, खेड आणि संगमेश्वर या 3 तालुक्यांमध्ये या पाड्यावरच्या लोकांचं एक नेटवर्क आम्ही बनवलंय, की जिथून लगेच माहिती मिळते. तर त्या नेटवर्कचाही उपयोग होतोय. आणि जेव्हा एकही कागदपत्र मिसिंग नाहीये प्रकरणामध्ये, त्यावेळेला प्रकरण लगेच घेतलं जातं आणि भरपाई सुद्धा अगदी महिन्यात 2 महिन्यात मिळून जाते. सो त्याला एक गती आली आहे त्या कामाला. त्यावर अजून आम्ही एक्सपेरिमेंट्स करतोय, काय काय आयडियाज करता येईल. पण नुकसान होतंय हे रिअल आहे आणि हे प्रमाणही अगदी झटक्यात वाढलेलं आहे. म्हणजे 2 वर्षांमध्ये जवळपास 25 ते 30 केसेस आम्ही केलेल्या आहेत हँडल. सो हे अचानक सुरू झालेल्या गोष्टी आहेत. आणि तू मगाशी म्हणालीस की पट्टेरी वाघाची नोंद झाली, म्हणजे इथल्या निसर्गाच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे की वाघ राहायला येईल असा निसर्ग इथे आहे. पण मग त्याच्यामुळे तुमची ही चॅलेंजेस वाढतात का? आणि दुसरी एक शंका अशी आहे की इथं बिबट्या तर आहेच, मग बिबट्या आणि वाघ एकत्र एका जंगलात राहू शकतात का, राहतात का? तर आता जितकं आम्हाला निदर्शनात आलं ह्या वाघाची जेव्हा न्यूज आली, आणि वाघाची न्यूज देणारी सुद्धा आपलं नेटवर्क जे झालेलं इन्फॉर्मरचं, त्यापैकीच एका इन्फॉर्मरने कळवलं. त्या मामांचं 6वी म्हैस मारली गेली एक 15 दिवसांमध्ये. ती होती पट्टेरी वाघाकडून. आधी 4 मारले गेले रानकुत्र्यांकडून आणि अगदीच 15व्या दिवशी 2 मारल्या गेल्या, ज्या पट्टेरी वाघाकडून होत्या. तर मग पट्टेरी वाघ आणि तिथेच वाईल्ड डॉग सुद्धा राहत आहेत, तिथेच बिबट्याही राहतोय. आता हे कशा प्रकारचं त्यांचं एकत्र लिव्हिंग आहे हे पण समजून घेणं फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जिथे रानकुत्रे आहेत तिथे पट्टेरी वाघ येणार नाही वगैरे, असं प्रचलित काही गोष्टी ऐकायला मिळतात, ज्या माहितीत आहेत, असंच आहे असं धरलं जातं गृहीत. पण मला इकडे चित्र वेगळं बघायला मिळालं. इकडे रानकुत्रे सुद्धा तिथेच आहेत, वाघही तिथेच आहे, बिबट्याही तिथेच आहे. आणि अजूनही कॅमेरा ट्रॅप्स चालू आहेत आणि त्याच्यामधले फुटेज आम्हाला मिळतात. सो पट्टेरी वाघ आला आहे. आनंद मानूया की तो आपल्या भागाला शिवून गेला आहे, तो थांबलाय असं म्हणता येत नाही. कधीच तो फिरत फिरत त्याची नवीन टेरिटरी मार्क करत असेल वगैरे. पण तो खाली आला कोकणामध्ये, आणि रत्नागिरी जिल्ह्यातला हा बऱ्याच वर्षानंतरचा पट्टेरी वाघाचा हा रेकॉर्ड आहे. सो ती आनंदाची गोष्ट जरी असली तरी आपण मॅनेजमेंटच्या दृष्टीने कितपत सबळ आहोत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि जर नसलो तरी पण मग त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत भविष्यात करायचं, हा वन विभाग आणि रानकुत्र्यांच्या स्टडीच्या दरम्यान ह्या उपाययोजनांवर सुद्धा काम करते. सो आमच्यामध्ये एक चांगलं आता डिस्कशन सुरू आहे वन विभागासोबत सुद्धा, की यामध्ये काय मार्ग काढता येईल, किंवा स्थानिकच लोकांना इन्व्हॉल्व्ह करूनच हा विषय सुटू शकतो. निसर्ग साखळीत प्रत्येक जीव महत्वाचा असतोच, पण तरीही तू बेडकांवरती अभ्यास करतेस, म्हणजे ते विशेष काय सांग? ओके, सो काय आहे ना, प्रत्येकच प्राणी हा निसर्गातला कशा ना कशा प्रकारे इंडिकेटर आहे. म्हणजे निसर्ग आजारी पडलाय हे सगळ्यात पहिलं सांगण्याचं काम करतात ते वनस्पती, प्राणी. आणि बऱ्याचदा ते प्राणी, छोटे जीव जे असतात ते चटकन आपल्याला सांगून जातात, जे सेन्सिटिव्ह असतात निसर्गातल्या बदलांना. तसा हा बेडूक हा प्राणी आहे. निसर्ग आजारी पडलाय हे सांगण्यासाठी सुद्धा ते एक इंडिकेटर आहे, एक माध्यम आहे. ते कशा प्रकारे ते अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. तर बेडूक हा तितकाच, आणि आपल्याला सुपर सिनियर आहेत ते. म्हणजे जर उत्क्रांतीचे टप्पे आपण बघू तर आपल्या फार आधी ते पृथ्वीवर आहेत, त्यामुळे ते आपल्याला फार सिनियर आहेत. आणि आपल्या सिनियर असणाऱ्या प्राण्याचा अभ्यास करणं हे कधी इंटरेस्टिंग असू शकतं. आणि काय होतं माहितीये का, आपला एकच विषय राहत नाही एका पॉइंट नंतर, की मग जर मला पट्टेरी वाघ आवडते तर मला छोटीशी मुंगीही तितकीच इंटरेस्टिंग वाटू शकते. कारण मग ते निसर्गात आपण तेवढा वेळ घालवल्यानंतर आपण तेवढे एकरूप होत जातो. सो असं आहे. मग बेडूक सुद्धा तितकाच आवडतो. काही कारणांमुळे ठरवून मला बेडकांचा विषय मागे ठेवायला लागला, पण ते आहे, भविष्यात मला ते कामही चालू ठेवायचं. तिथे पाड्यावरच्या महिलांच्या अशा काही म्हणजे वेगळ्या समस्या असणारच आहेत अर्थात, कारण आम्ही त्या दिवशी बघितलं, नुसत्या त्या आम्हाला भेटायला आल्या होत्या तेव्हा सुद्धा आमच्या लक्षात आलं. पण जरा डिटेल मध्ये. एक तर त्यांचं जीवन रोजचं इतकं धावपळीचं आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा मी पाड्यांवर जात होते तेव्हा एका जागी बसून राहिलो जरी तरी कळायचं की त्यांच्या नुसत्या हालचाली बघून माझा दिवस कधी संपायचा मला कळायचं नाही. कारण मी ऑब्झर्व करत असायचे काय आहे नक्की जीवनशैली त्यांची.
तर असं आयुष्य आहे की ते ठार झोपतात रात्री, अक्षरशः ठार, म्हणजे त्यांना हलवा काही करा त्यांना जाग येणार नाही, बऱ्याच वेळानंतर जाग येणार इथपर्यंत त्या दमलेल्या असतात. मग त्यांच्या शारीरिक तक्रारी काय, तर एका ठिकाणी एका मामींना 20 मुलं झालेली आहेत, एका ठिकाणी 22 मुलं झालेली आहेत, आणि मग चाइल्ड बिअर करून करून त्यांचा मणका आज म्हणजे व्यवस्थित नाही आहेत त्या शारीरिकरित्या. तर तशा काही अडचणी आहेत ज्यामध्ये त्या काळी नसणारा अवेअरनेस कदाचित कारणीभूत असेल, किंवा त्या 20 मुलांपैकी एक मुलगा आज त्यांचा जिवंत आहे. सो असंही आहे की मग त्याला मल्टिपल रिझन्स आहेत ह्या इतक्या साऱ्या डिलिव्हरीज होण्यामागे. पण आहे तो अवेअरनेस नव्हता त्या काळात असंही म्हणूया. त्याशिवाय इतरही समस्या आहेत. काही ठिकाणी मानसिक समस्याही दिसून येतात, कारण ह्यांना झोपेचं फार कमतरता आहे यांच्या आयुष्यामध्ये. सो मानसिक लेवलला सुद्धा थोड्याशा तक्रारी आहेत इथे. त्यानंतर जेव्हा एखाद्या महिलेची डिलिव्हरीचा काळ येतो, तर काही वेळेला ते 2-3 दिवस आधीच खाली गावांमध्ये येतात, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला झोळीत टाकून जर आणायचे कावड करून ते शक्य नाही. 2-2 तास अंतरावर राहणारी अजूनही ठिकाणं आहेत, दुर्गम भाग आहेत. सो ते शक्य होत नाही. सो शारीरिक समस्या त्यांच्या बऱ्याच प्रकारच्या आहेत. अजून एक मला ऍड करावं असं वाटतं की सुरुवातीला जेव्हा मी पाड्यांवर जात होते, नुकतीच ओळख झाली तिथल्या मुलींशी, आणि त्या मुली माझ्या जवळ यायच्या आणि मला मग कोणाला तरी पिरियड्स सुरू झालेत समजा, तर त्या मला सांगायला यायच्या की ताई मला असं झालंय, दीदी मला असं झालंय वगैरे. त्या घरी नाही सांगायच्या हे सगळं. का तर गावांमध्ये आजही ती पद्धत आहे की मग सण आली की मला बाजूला बसावं लागेल, आणि मग ते सगळं, मग माझं खेळण्याचं वय निघून जे महत्वाचा काळ आहे तो मला अनुभवता येणार नाही. मग त्या काय करायच्या, त्यांच्या मोठ्या तायांना सांगायच्या, आणि जेव्हा मी भेटले तर मला सांगायला लागल्या. मग मी त्यांना समजावायचे की काय करता येईल. हायजीन हा विषय फार तिथे तोकडा होता त्यावेळेला. आता बराचसा बदल झाला आहे पण त्यावेळेला हायजीन हा विषयही नव्हता. मग त्यांना काही गोष्टी समजावायच्या छानपैकी, छान शब्दांमध्ये, आणि त्या छान आहेत, म्हणजे समजून घेतात. सो तशाही गोष्टी होत्या, तसेही अनुभव आहेत. आता हे तुझ्या या सगळ्या कामामध्ये बाहेरच्या समाजाकडून काय प्रकारची मदत अपेक्षित आहे? म्हणजे मी जेव्हा तिथे आले होते तेव्हा मला स्वतःलाही तो गिल्ट वाटला होता की आपण एवढीशी मदत देतोय, आणि त्या म्हणजे पावसात ज्या पद्धतीनं त्यांना तिथे यावं लागलं होतं, कारण आम्हाला त्यांच्या पाड्यावर जाणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही घाट माथ्यावरती त्या माणसांना, बायकांनाच बऱ्यापैकी आल्या होत्या. त्या बायका, आम्ही आणि हे दोघं जण, असं आम्ही त्या घाट माथ्यावरती जे हॉटेल आणि ती पोलीस चौकी आहे तिथे आम्ही थांबलो होतो. पण तो पाऊस बघून सुद्धा आम्हाला धडधडायला लागलं होतं. ती माणसं तिथं कायमस्वरूपी राहणार असतात. म्हणजे आमचं असं झालं होतं की कधी एकदा इथे पाणी भरायच्या आत आम्ही चिपळूणला पोहोचतोय. आम्ही त्या घाटमाथ्यावरच्या टपरीवर 15 मिनिटं पावसात आम्ही थांबू शकत नव्हतो. आणि मग मला म्हणजे तेव्हा खरंच तुला सांगते की आम्हीच मदत, अर्थात सांगू नाहीये मदत काय केली ते, पण मी तिथली तीव्रता कळण्यासाठी सांगते की मला त्यावेळेला जाणवलं होतं की आम्ही एवढीशी मदत देणार आहोत. त्याचे अर्थात प्रत्येक संस्थेला ते करावं लागतं, कागद रंगवायचे असतात, फोटो द्यावे लागतात, पण त्यांना ती केवढ्या जिकिरीने तिथपर्यंत यावं लागलेलं आहे हे मला तेव्हाही जाणवलं होतं. तर काय प्रकारची मदत करायला हवी आहे आणि कशा प्रकार? ओके. बऱ्याचदा असं होतं की मदत येणार असली तर आम्ही कळवून ठेवतो आधीच त्यांना, कारण 4-4 दिवस आधी कळवावं लागतं. फोन लागेल, नाही लागेल, लाईट नसते, त्यामुळे त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असू शकतो, मग निरोप पोहोचत नाही. तर मग आधीच सांगून ठेवावं लागतं. आणि जसं तुम्ही म्हणालात की त्या किती जिकिरीने तिथे पोहोचल्या असतील, तर मग समजा 12 कुटुंब असतील तर आम्हाला 2-3 कुटुंबांनाच या म्हणून सांगावं लागतं, जे सगळ्यांचं घेऊन जातील त्या पाड्यापर्यंत. कारण गुरांमध्ये एक जाणार आहे, समजा एक जण जाणार आहे दूध घेऊन, कुणाला गावात जायचं असेल, ही प्रत्येकाची कामं वाटून घेतलेली असतात. अगदी लहान म्हणजे 2 वर्षाची मुलगी जिला अगदीच नुकतीच चालते, ती पाळण्यातल्या बाळाची जबाबदारी घेते आणि दारात बसून राहते, आणि तिला मी चॉकलेट दाखवलं, काही दाखवलं, ती दारात तिने सोडून आली नाही, अशी ही परिस्थिती आहे. आणि मग त्या मुलांवर जबाबदारी असते. सो सगळे एंगेज्ड आहेत तिथे कामांमध्ये आपापल्या. तिथली गणितं फार वेगळीच आहेत म्हणजे. तर मग अशा वेळेला मदत जेव्हा येते तेव्हा आम्ही मोजक्याच लोकांना बोलवतो. बऱ्याचदा गैरसमज होतात की अरे 12 कुटुंब सांगितली, 2च कुटुंबातली लोक दिसतात. नाईलाज आहे, म्हणजे तुम्हाला चालत असेल तरच मदत करा, ह्या भाषेतही मला कधी कधी सांगावं लागतं. मदत करणाऱ्यांचे एकच अनुभव सांगते, आणि त्यानंतर कशा प्रकारे मदत करू शकतात तेही. मदत करायला जेव्हा येतात लोक,
तर बऱ्याचदा फोटोसाठी, कारण संस्थांना ती गरज असते, फोटो मिळणं पण गरजेचं असतं. पण एक जण असेच पास होत होते घाटातून आणि कोरोना काळातलीच मदत सुरू होती आणि ते म्हणाले की त्यांनी मदत वगैरे याआधी केलेली होती आणि नंतर ते पास होत होते, स्कोडा गाडीमध्ये बसलेले होते आणि म्हणाले, अरे यांना कशाला मदत द्यायचे, हे तर कंदमुळं खाऊन पण राहतील. आणि त्यांची मुलं अमेरिकामध्ये वेल सेटल्ड आहेत, ते स्वतः फोर व्हीलर मध्ये बसून सिटीत चाललेत. फार आपलं स्टेटमेंट करणं फार सोपं असतं, पण जसा विचार करतोय तसं नसतं ते. ओके. आणि मदत करणाऱ्यांच्या बाबतीत अजून एक सांगते, की बऱ्याचदा जी मदत येते ना, तर मग वेस्ट कपडे समजा पाठवणार असतील, तर घरात नको असलेले कपडे मग ती बोचकी बांधायची आणि संस्थेकडे पाठवून द्यायची आणि मग कुठे पाहिजे, हा अमुक ठिकाणी, मग अमुक संस्था आहे ना त्यांच्याकडे द्या पाठवून. अक्षरशः आम्ही असे डंप करून घेतो आणि नंतर आम्हाला कळतं, अरे असं पण दिलेलं आहे, जे की अर्ध सामान तर म्हणजे पाहूही शकत नाही, अशा परिस्थितीत असतं. सो देणाऱ्याने सुद्धा थोडासा एक त्यांच्या प्रती पण रिस्पेक्ट दाखवला पाहिजे. ती पण माणसं आहेत. भलेही ते दरी डोंगरात राहतायत, पण आपल्यापेक्षा खूप वेगळ्या उच्च प्रतीचं आयुष्य जगतायत खरं तर ते. हे जर चॅलेंजेस सोडले तर. आपण सगळे इकडे शहरी जीवनामध्ये खरं तर आजारी माणसं आहोत. इतके ते छान हेल्दी माणसं आहेत. फक्त त्यांच्याकडे काही गोष्टींची जी कमतरता आहे, जे आपल्याकडे आहे, जी भागवू शकतो आपण, देऊया ना, आपण ते चांगलं देऊयात. थोडा रिस्पेक्ट त्यातूनही दिसू दे. सो त्या गोष्टींची, त्या मानसिकतेची कमतरता दिसते. तर तरीही यातून सुद्धा ज्यांना मदत करायची असेल इथल्या पाड्यांना, तर लाईट एक अडचण आहे त्यांच्याकडे, लाईट नसणं. त्यामुळे सोलर बेस्ड कुठल्याही प्रकारचे लँटर्न्स असतात तसे देऊ शकतात, कपडे देऊ शकतात, कारण कपड्यांची खरंच काही ठिकाणी खूप गरज आहे. आता आम्ही रिसेंटली जिथे बिबट्यांनी आणि रानकुत्र्यांनी गुरं मारली जातात, त्या प्रत्येक कुटुंबाला त्या जेव्हा मारलं गेलंय त्या महिन्याची एक मदत म्हणून 1,000चं किट देतो. सो कुणाला तसंही जर काही द्यायचं असेल, एखाद्या महिन्याचं राशनचं समजा जबाबदारी घ्यायची असेल, तसंही करू शकता. ज्याही गोष्टी ज्या आपल्याला रोजच्या जीवनामध्ये एक्स्ट्रा असतील, ज्या आपल्याला देऊ शकतो, आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. सध्या तुझे प्रोजेक्ट कोणकोणते चालू आहेत आणि भविष्यात अजून तुला कोणते प्रोजेक्ट चालू करायची इच्छा आहे? ओके. तर सध्या तर जो इतके वर्षानुवर्ष सुरू असलेला या लोकांसोबतचं जे काम आहे तेच चालू आहे. त्यांच्या सहजीवनातून जंगल संवर्धन आणि त्या व्यतिरिक्त रानकुत्र्यांचा जो विषय हँडल करतेय, तो एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मला आता सध्याच्या त्या समस्येला बघता वाटतोय. सो तो एक प्रोजेक्ट आहेच. त्या व्यतिरिक्त बरेचसे आहेत प्रोजेक्ट, पण ते टप्प्याटप्प्याने जायचं आहे. भावार्थ बद्दल तू इथे आलीस तर तुला कसं वाटलं, काय वाटतंय? ओके. सो छान वातावरण आहे. सगळेजण तुम्ही मला खूप पेशंटली ऐकता आहात मगासपासून. सो तुम्हाला सगळ्यांनाच धन्यवाद आणि ही परिस्थिती पोहोचणं फार गरजेचं वाटतं. म्हणजे मला कुठलाही प्लॅटफॉर्म मिळाला मी सोडत नाही खरं तर. जेव्हा मला बोलायचं आहे आणि या गोष्टी चार-चौघांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, तर मला ते करायला फार मनापासून आवडतं. आणि भलेही आपण असं म्हणालो, की प्रसिद्धी नको आणि फार त्यापासून लांब पळणारी जरी मी होते, तरी पण एका पॉइंट नंतर लक्षात आलं, की जर मी माहीत पडले नाही, तर ह्या गोष्टींची जी मदत मला अपील करून उभी करावी लागते. जर मी पोहोचलेच नाही, तर ते होऊ नाही शकत. सो मी आता पोहोचण्याचा सुद्धा प्रयत्न करते प्रत्येकापर्यंत. सो असे प्लॅटफॉर्म मला फार आवडतात आणि मी या संधी खरं तर शोधते, जेव्हा मला इंटरॅक्शन करायची संधी मिळते. सो थँक सो मच टू भावार्थ ऑल्सो. खरंय, कारण आपल्याला ना माहित नसतं तिथे नक्की काय आहे. त्या लोकांचं उपजीविकेचं साधन गाई गुरं आणि शेती एवढंच असतं. आणि ती म्हणाली तसं 4 आणि 6 म्हशी मारल्यानंतर हे होतं की ते करणार काय? असं सगळं होत असल्यामुळे की त्या लोकांना आवश्यक ती मदत आपण दिली तर ते निसर्गाला आणि ह्या प्राण्यांना धोका पोचवणार नाही, की जे शिकारीमधून त्यांना जे मिळतं, असा सगळा याच्या मागचा उद्देश आहे. मी थोडं मध्ये थांबवते आणि एकच मला जे सांगावंसं वाटतंय, म्हणजे त्या लोकांची मानसिकता आजही कुठल्या लेवलला काय म्हणूया साधेपणा आहे त्यांचा, त्याच्यासाठीच एक उदाहरण म्हणून जे 6वी म्हैस मारली गेली ज्या मामांची पट्टेरी वाघाकडून, तर त्यावेळेला पहिली 2-3 प्रकरणं जेव्हा झाली, तेव्हा त्यांनी मला कॉल केला. त्यानंतर 4थं जेव्हा मारलं गेलं, त्यांनी कॉल नाही केला. आणि मग 5वं-6वं जे एकाच दिवशी पट्टेरी वाघाकडून मारलं गेलं, त्यावेळेला त्यांचा नाईलाजास्तव फोन आला, की आता काहीच ऑप्शनच नाही. आणि तेव्हा मी त्यांना तिथे गेल्यानंतर जेव्हा विचारलं, तेव्हा म्हणाले, की "हां, 4-5 दिवसांपूर्वी अजून एक म्हैस माझी मारली गेली 40-50 हजार किमतीची."
म्हटलं तुम्ही कळवलं का नाही मला, आपण 3 प्रकरणं तर केली आहेत. म्हणतात बाई मला लाज वाटायला लागली सांगायला, की 3 झालेत, मी आता 15 दिवसात 4थं सांगतोय, आज 5वं 6वं सांगतोय, मी कुठल्या तोंडाने सांगू. मला अक्षरशः इतकं वाईट वाटलं आणि म्हणजे खूपच वाईट वाटलं, की कुठल्या लेवलचा हा साधेपणा आहे. माझं नुकसान होतंय, माझी 6वी म्हैस आज मरते म्हणजे जवळपास मी 50,000ची एक म्हैस जर मी गृहीत धरतीये, तरी पण एक 3 लाखाचं नुकसान मी 15 दिवसात झेपवतेय आणि तरी पण मी म्हणते, की मी 4थी म्हैस मारल्या गेल्यानंतर सांगू कसं? हे काय आहे म्हणजे? आणि त्यांना सांगितलं असं करू नका. तुमचा तो हक्क आहे मिळवणं आणि ते तुमच्यासाठी आहे सोय, तरतूद आहे. तुम्ही त्याचा फायदा नक्की घ्या आणि कळवत जा. पण ही अशी माणसं आहेत म्हणजे त्यांच्या प्रेमात का नाही पडणार असं मला वाटतं. प्रेमात पडण्यासारखीच आहेत. तुझं फेसबुक बघितल्यावर जाणवतं तुमचं भावनिक नातं आणि एकंदरीत खूप छान. राणी पण त्यांच्याशी मस्त, म्हणजे तिथलं काम खूप कठीण आहे, पण त्यात पण तू जे आनंदाचे क्षण शोधतेस आम्हाला बघायलाही खूप छान वाटतं. अ, आता तुझ्या कामासाठी आणि तुझ्यासाठी एक कविता वाचते आणि मग आपण थांबूया. येस. दुसऱ्याचा विचार आहे आदर्श आचार आहे, दुसऱ्याचा विचार आहे आदर्श आचार आहे, दुसऱ्यासाठी सहवेदनेला मन उदार आहे. कामाचं नियोजन आहे ज्ञानासाठी समर्पण आहे, कामाचं नियोजन आहे ज्ञानासाठी समर्पण आहे, भावनातही संयम आहे, सेवेसाठी सारं अर्पण आहे. वेदनेचं भान आहे निसर्गाची जाण आहे, वेदनेचं भान आहे निसर्गाची जाण आहे, सह्याद्रीच्या राकटपणातही हळवेपण शोधणारं मन आहे. समस्या सोडवण्याची युक्ती आहे, बिबट्यालाही समजून घेण्याची शक्ती आहे. समस्या सोडवण्याची युक्ती आहे, बिबट्यालाही समजून घेण्याची शक्ती आहे, म्हणूनच सर्वांच्या सुरक्षेसाठी राणी तुझीच नियुक्ती आहे. अपरंपार मायेचं दान आहे, आनंदाचं आदान प्रदान आहे. अपरंपार मायेचं दान आहे, आनंदाचं आदान प्रदान आहे. अरणी म्हणजे वनबांधवांसाठी सह्याद्रीने गायलेलं सुरेल गान आहे. अरणी म्हणजे वनबांधवांसाठी सह्याद्रीने गायलेलं सुरेल गान आहे. तू इथे आलीस आणि छान बोललीस आणि आम्हाला तिथली खरी परिस्थिती जाणून दिलीस, त्याबद्दल भावार्थतर्फे आणि सर्वांतर्फेच मी तुझे आभार मानते. तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. आणि तू आता ज्या प्रकारची मदत सांगितलीस तर मी सगळ्यांच्या वतीने तिला असं सांगते की जेव्हा जेव्हा आम्हाला शक्य होईल तेव्हा आम्ही मदत करू, किंवा तुमची काही असं जेव्हा गरज असेल एखाद्या गोष्टीची तू आम्हाला सांगितलंस, आम्ही शक्य होईल ती नक्की मदत करू. धन्यवाद.